कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्या दिशाने किर्लोस्करांसोबत जे केलंय ना ते अजूनही ताज आहे आणि आता तिला इथे बघून तर माझ्या तळपायाची आज मस्तकच चालली आहे। पण सगळे आनंदी आहेत, छान वातावरण आहे, उगाच त्यात विघ्न नको म्हणून फक्त मी शांत आहे। मला कळतंय अहिल्या, तुला सांगू माझ्याही मनात घालमेल सुरू आहे। नाही म्हणजे आता माझ्या बाकीच्या मुलांचं सगळं छान सुरळीत चाललंय, ते स्वतःच स्वतः बघतील। आता जानूचं लग्न झालंय, जावई पण खूप चांगले आहेत। आता काळजी आहे ती फक्त भावनाची, खूप मोठी जबाबदारी उचलते ती आनंदीची। नाही म्हणजे आम्ही दोघं आहोत तोपर्यंत ठीक आहे ग, पण उद्या आमच्या नंतर कोण बघणार तिच्याकडे, कोण काळजी घेणार तिची? आणि अहिल्या अगं हे सुद्धा अलीकडे ना जरा गप्प गप्पच असतात, काहीतरी आहे जे त्यांना त्रास देते पण ते सांगत नाहीये। काय करू कळत नाहीये ग। अगं पण त्याला सरळ समोर बसव आणि विचार। पुरुष आपल्यासारखं भडाभडा बोलत नाहीत ग, त्यांना तरडावल्याशिवाय ना ते काहीही सांगणार नाहीत बघ मनातलं। तू त्याला अधिकाराने विचारलंस ना, मनापासून विचारलंस ना की तो सगळं मनातलं सांगून टाकेल बघ। आणि तसंही आपल्या नवऱ्यांना सगळं एकट्या आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन जायची सवय आहे, ती प्रेमाचा परिणाम। बरोबर बोलतेस बघ, पण आता जरा दरडावूनच विचारते त्यांना। हो घे ना ग, तू पण घे, बरं वाटेल जर। छान आहे। मस्त वाटतंय थंड, चव वेगळी आहे ना जरा। अगं थंडाई आहे असंच लागते। हा कॉलेजमध्ये असताना वेगळी लागायची। मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे, भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा आजूबाई 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 मला नाचायचं नाही। नाही नाही नाही, कुठं पळताय? मला नाच नको. करायचा आपल्याला। अहो, कितीदा सांगू नाचायचं नाही मला। हे बघा, आजीचं ऐकायचं असतंय। हा अहो, नाही म्हणलं ना एकदा। काय बी झालं तरी आज तुम्हाला मी नाच येणारच। हा चला 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 नाच। तुम्ही ऐका ना माझं। दामन 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 आता पडला असतात का नाही? हा पडला असतात का नाही तेच सांगतोय। हे समजा ना तुमच्यामुळे झालंय। माझ्यामुळं जरा अशी कंबर हलवली असती तर काय बिघडणार होतं? झालं का चोराच्या उलट्या बॉम्बा? अहो आजीबाई वय झालंय तुमचं, या वयात जमणार आहे का ते नाचणं? हा तू नको मला सांगायला, जमणार आहे काय नाचायला? आणि नाचायचा आणि वयाचा काय संबंध आहे? एका शब्दात आज मी बाई आजी समोरच्याला गारच करते बरं का। हो, ते बरोबर आहे, तोंड चांगलं चालतंय तुमचं, देवाचे आभार माना। पण पाय चालतायत का? तू सांगायला नगस मला काय चालायला ना काय राहील या कंबरड मोडून। आता मी नसतो तर पडला असतात ना। अहो म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं, माहितीये मला। कसे मनाला किती बी वाटलं ना तरी शरीर साथ देत नसते। आणि आता हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? हा आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, तुम्हाला कळतंय सगळं। अहो तुमच्या भल्यासाठी सांगतोय मी, वय झालंय तुमचं। काय म्हातार आहे, स्वतःचे केस पिकलेत आणि मला म्हणतोय वय झालं। आता कुठं मी 30 वर्षाची आहे। किती? 30 दिसती का नाही मी 30 वर्षाची? बापरे। श्रीकांत, मला या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय की माझी नोकरी गेली आहे आणि ही गोष्ट मी लक्ष्मीपासून लपवून ठेवली। एवढंच नसली, तू नको टेन्शन घेऊस। हे बघ, तू कधीही आपली किर्लोस्कर कंपनी जॉईन करू शकतोस, कधीही। अरे मला नोकरी देऊ केल्याबद्दल धन्यवाद। अरे पण काय ना, तू ओळखतोस ना लक्ष्मीला? अरे ती अगदी तुझ्या बायकोसारखीच आहे, मानी।
त्यामुळे मी तुझ्या कंपनीत नोकरी केलेली नाही आवडणार तिला. अरे अरे दोस्त, बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवतेस काय? पण माझी बायको मानी आहे आणि तू चालणार आहे का ती नोकरी? श्री, तुला या बाबतीतलं माझं म्हणणं माहिती आहे. अरे आपली दोस्ती वेगळी आणि काम वेगळं, त्याच्याशी सरमिसळ नको ना करूया. काय करू कळत नाही रे. म्हणजे लक्ष्मीला ही बातमी सांगायला मन धसावत नाही आणि लपवायचं कसं हे कळत नाही. बिनधास्त सांगून टाक. परिणामांचा नको विचार करूस. वो दोस्त ही क्या जो दोस्त के दर्द को न समझे. अरे वो दोस्त ही क्या जो दोस्त के दर्द को न समझे, वरना मेला तो दुश्मनों का लगा ही रहता है. ओ ओ बाबा लोक, तुम्ही इथे काय करताय? चला लवकर तुम्ही. काय झालं? अरे तिकडे केवढा मोठा राडा झाला. तुम्ही तुम्ही अरे काय झालं ते मी तर सांग तर खरं काय हा. झालंय. तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा. चला पटकन. चला चला अरे पटकन. काय झालं? अरे सावकाश. मी सांगते ते बोल. मी सांगते ते बोल. काळे राळे काय राळे ओळे राळे राळे राळ्यात राळे हा मिसळले. मी कोणात मिसळत नाही अशी. मिसळ ना. आता तू बोलते का मिसळते? हा. काळे राळे गोळे राळे गोळ्या राळे. मी सांगते ते तू बोल. जाडी डाळ डाळ डळ. जाडी दाट जाडी डाळ डाळ डळ जाडी दाट जाड डळ. डळ जाडी दाट जाड डळ. डळ. पण मी का जाडी डाळ जाड डळाला देऊ? मी देतच नाही, ते माझं कामच नाही. हा तू अल्या देवी आहे ना. पण मी लक्ष्मी आहे, मला तर जाड दळायला पाहिजे. मला तर जायला पाहिजे. रात्री अजून एक, पुरणपोळी. अजून एक, अजून एक. चटईला टाचणी टोचली. माझ्या मैत्रिणीला टाचणी टोचली. तुला भूज आला. आपण डॉक्टरकडे जाऊया. हा आपण डॉक्टरकडे जाऊया. तू माझ्या गाडीवर बस. आपण Let's go, डॉक्टरकडे let's go, जाऊया. let's go. हा, हा, इकडे. आई तू बाजूला बाजूला बाजूला. माझ्या मैत्रिणीला भूज आला. भूज आला. वाव सासूमो. अहिल्या देवी किर्लोस्कर. तुला असं कोणी बघितलं तर काय म्हणते? ही कोण आहे माहितीये का? आपल्या शाळेमध्ये म्हातारी. तिने तुझी ओढणी चोरली होती ना, ते तिने ओढणीचा शर्ट केला. ए म्हातारी. लक्ष्मी, ए म्हातारी. ए व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आई लक्ष्मी. What nonsense is this? डोंट कॉपी मी. Don't copy me. आय एम वॉर्निंग यू. I'm warning you. She's gone. लक्ष्मी. तो मागे आहे तो तुझा नवरा आहे काय? माझ्या मागे माझा नवरा आहे काय? आपलं तर लग्नच नाही झालंय. डोंट कॉल मी आई. काय ते सगळे बघतायत आपल्याकडे? का बघताय असं? आता आम्हाला कॉलेजला जायला उशीर होतोय ना. हा तुम्ही मजा करा. तुम्ही खेळा. होली आहे. होली Let's go, आहे. let's go. कॉलेजला जायचं आपल्याला. Go, बस, बस, let's बस, बस. फिरायचं रे, फिरायचं रे. होली आहे ना. चौथे. ए अहिल्या, अगं झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.